कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। महायुतीकडून आज जाहीरनामा प्रकाशित करण्यात आलाय। जे मनात तेच मनपात, प्रगती करणार महायुती। महायुतीने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्याची ही टॅगलाईन आहे। मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते महायुतीचा हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला। तर कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असतानाच अनेक पक्षांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करायला सुरुवात केली। मात्र जाहीरनाम्यात नमूद केलेली आश्वासनं गेली कित्येक वर्ष जैसे थी आहेत। जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबाबत कोल्हापूरकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आलेली आहे। प्रत्येक पक्ष आता जाहीरनामा आहे तो प्रसिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरंच आपण कोल्हापूरकरांकडून जाणून घेऊया की जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर खरं तर या जाहीरनाम्यामधली कामं होतात का, काय सांगाल शुभम? खरं तर जाहीरनामा प्रत्येक पक्ष आहे तो प्रसिद्ध करतो, मात्र या जाहीरनाम्यातली कामं होतात असं वाटतं का? प्रशासनानं धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा आम्हाला वाटत होती, पण सामान्य कोल्हापूरकर म्हणून आमचा भ्रमनिरास झालेला आहे। आमचे मूलभूत प्रश्नसुद्धा सुटलेले नाहीत। महापालिकेच्या शाळा, महापालिकेची रुग्णालय या सगळ्याचीच अवस्था अतिशय भीषण झालेली आहे। आता गेली 5 वर्ष झालं अधिकाऱ्यांची सत्ता आहे, आपण बघतोय आता काही त्यांची कामं झालेली नाहीत। खड्डे कोल्हापुरात झालेले आहेत सगळीकडं, त्याचे रस्ते कुठं हे नाहीत। आता ते म्हणजे ते करतात कामं, तर ती कामं पण काय अशी जास्त लेवलची, चांगल्या लेवलची केलेली नाहीत। मग आता काँग्रेसचा पण जाहीरनामा परवा दिवशी प्रकाशित झाला आहे, बघू आता काँग्रेस करल का आपण ते हे करूया। नाही, या इलेक्शन नंतर IT पार्क होणे खूप गरजेचं आहे। IT पार्क जर कोल्हापूरमध्ये आले तर कोल्हापूरमधल्या तरुणांना रोजगार मिळेल, काम मिळेल त्यांच्या हाताला। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातल्या मास्तराप्रमाणे आहे। जयंत पाटील यांनी भाजपवर ही घणाघाती अशी टीका केली आहे। हातात तुंतुणा घेऊन थांबलेल्या व्यक्तीप्रमाणे भाजपची स्थिती आहे। सांगलीतील प्रचार सभेत जयंत पाटलांनी भाजपवर हे टीकास्त्र डागलंय। भाजपची अवस्था पिंजरा नावाचा एक पिक्चर होता, पिंजरा नावाचा सिनेमा होता। त्या पिंजऱ्याच्या सिनेमात ते मास्तर होता, तशी आता भाजपची अवस्था झाली। मी मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुंतुन हातात घेऊन सर्वात पुढे उभा राहायला लागला, तशी अवस्था झालेली आहे। स्वतः जे तुंतुन हातामध्ये घेऊन फडावर उभे आहेत त्यांनी इतरांना मास्तर म्हणणं म्हणजे सगळ्यात मोठा विनोद आहे। जयंतराव, आपण राजकारणातले ज्येष्ठ नेते आहात। आपण पिंजरा चित्रपट बघितला असेल तर त्या पिंजरा चित्रपटामध्ये ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेसारखे तुमची अवस्था झालेली आहे। त्यामुळे तुम्ही इतरांवर टीका करू नका। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।